उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ शेतकऱ्यांची खिल्ली उडवत होते, शेतकऱ्यांची मस्करी करत होते, शेतकऱ्याला आम्ही कसं वेड्यात काढलं आणि निवडणुका जिंकल्या हे सांगत होते. आणि महत्वाचं म्हणजे हे सांगत असताना तिथे बसलेला शेतकरी जोरजोराने हसत होता आणि टाळ्या वाजवत होता आणि आम्हाला तुम्ही कसं फसवलंय त्याबद्दल ते त्या मंत्र्यांना दाद देत होते. याच्यापेक्षा विचित्र काय असू शकतं? सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. एका कार्यक्रमामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ आणि अनेक मान्यवर एकत्रित आले होते. त्या ठिकाणी अजितदादा बोलताना अजितदादाला एका कार्यकर्त्यानं प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीचं काय? त्यावेळी अजितदादा म्हणाले की माझ्या भाषणात तुला कर्जमाफी बद्दल मी बोलताना दिसलोय का? कधी दिसलोय का? आधी जेव्हा मी निवडणुकीच्या आधी भाषण केली त्याच्यामध्ये मी कर्जमाफी बद्दल बोललोय का? मग त्यानंतर ते त्याला म्हणाले आणि मग नंतर ते हसत होते, सारखे हसत होते बरं का, ते हसत होते. आणि हसता हसता त्या कार्यकर्त्याला म्हणाले की तुम्हाला नंतर भेट, आतरून पाहून पाय पसरायचे असतात, राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी तुला नंतर आपण बसू आणि मग मी तुला सांगतो. आणि त्यानंतर ते सगळं हसण्यावर नेत होते. म्हणजेच काय मी म्हटलं का असं म्हणत होते. अहो पण तुम्ही महायुतीचा घटक पक्ष आहात, महायुतीचे तेव्हाही नेते हे देवेंद्र फडणवीस होते. आता तुमचं जे मंत्रिमंडळ तयार झालंय त्याचेही नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत, कारण की ते मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकीकडे महाविकास आघाडीनं 3 लाख रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि 50,000 रुपये नियमित भरणाऱ्याला प्रोत्साहन अशा पद्धतीची घोषणा केल्यावर फडणवीस साहेब आले. त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, त्याची सरसकट कर्जमाफी करू. आणि त्यानंतर शेतकरी महाविकास आघाडीला सोडून तुमच्या मागे आला, तुमची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालात, तुमचे हसन मुश्रीफ मंत्री झालेत आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये अशी शेतकऱ्यांची खिल्ली उडवता आणि त्या ठिकाणी शेतकरी खुशाल असतात. अरे माझी उडवून चालली, मला हसू येईल का? माझी उडवत असताना मी सनकन कानाखाली देईल. ही शिवरायांची औलाद आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र आहे, इथं गावतालाही भाले फुटतात. मी जर त्या सभेमध्ये त्या ठिकाणी असतो धाडकन उठला असतो. आणि आधी काय घोषणा केल्यात, आधी तुमच्या फडणवीसांनी काय सांगितलं, आता तुम्ही काय बोलताय? कुठल्या अधिकारानं तुम्ही शेतकऱ्यांची उडवतायत? कुठल्या अधिकारानं तुम्ही शेतकऱ्यांची मस्करी करतायत? परंतु दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की इथल्या चळवळी मोडून पडल्यात, इथले शेतकरी नेते राहिले नाहीत, चळवळी ठेवल्याच नाहीत राजकीय पक्षांनी. सगळे नेते आपापल्या बाजूला ओढून घेतले आणि म्हणून शेतकऱ्याचा आवाज आता कोणी राहिलेला नाहीये. आणि म्हणून वाटेल तसं त्याला वेड्यात काढल्या जातंय, त्याची मस्करी केल्या जाते, त्याला आधी आश्वासन दिल्या जातंय आणि नंतर कसा जुमला आम्ही तुमच्यासोबत केला, कशा निवडणुका आम्ही जिंकल्या असं बोलून त्याच्या जखमीवर मीठ त्या ठिकाणी चोळल्या जातंय. बघा एकदा ते अजित पवार आणि हसन मुश्रीफ काय म्हणालेत. तर माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली हे बघ, हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू त्यात चर्चा करू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत. सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे, आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. अजित पवारांचं समजू शकतो, त्यांनी आर्थिक स्थितीबद्दल बोलले, पण ते हसन मुश्रीफनं तर कहरच केला. ते काय म्हणाले की हे बघा आपण बोललोय ना कर्जमाफी करायची आहे, तर मग ते अक्षय कुमारच्या पिक्चर मधल्या 1 तेरा 1 मेरा आपण म्हटलोय ना कर्जमाफी करायची, तर 5 वर्षात कर्जमाफी करायची आहे. मग पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण कर्जमाफी करून टाकू. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही जबाबदार आहात ना? तुम्ही आता एका पक्षाचे आहात का? तुम्ही राज्याचे मंत्री आहात ना? हे असं काय बोलताय तुम्ही? यांचा निषेध झाला पाहिजे आणि यांच्या दोघांच्याही राजीनाम्याची मागणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगतो की या सगळ्या लोकांना आवर घाला. तुम्ही जे आश्वासनं दिलेत ते आश्वासनं पाळा आणि या वाचाळवीर मंत्र्यांना आवर घाला, नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरून यांचा राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे, कारण की यांनी एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकरी बापाची मस्करी केली आहे, त्याची खिल्ली उडवलेली आहे. तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ जाऊ द्या अजित पवार पर्यंत, हा व्हिडिओ जाऊ द्या हसन मुश्रीफ पर्यंत, हा व्हिडिओ जाऊ द्या फडणवीस साहेबांपर्यंत. शेतकऱ्यांची काय एकी असते ती त्यांना दाखवून देऊ. धन्यवाद.